आपण स्टेजवर यायचंय आणि विद्यार्थ्यांना देखील पुनश्च एकदा सूचनावजा विनंती आहे की आपल्याला वंदे मातरम या गीताची प्रत मिळालेली आहे। ज्यावेळी वंदे मातरम गीत चालू होईल आपण सर्वांनी शांततेत स्तब्ध उभं राहायचंय आणि वंदे मातरम गीत सादर होत असताना आपण देखील त्यांच्या समवेत म्हणायचंय। आलेल्या सर्व मान्यवरांचं त्यामध्ये तालुका समिती अध्यक्ष व सदस्य सर्व शाळा मधून आलेले प्राचार्य त्यांच्या समवेत आलेले शिक्षक आणि सर्व उपस्थित श्रोत्यांचं मी शब्द सुमनांनी स्वागत करते आणि सर्व मान्यवरांना व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करते। थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली लिहिलेल्या वंदे मातरम या भारत मातेच्या राष्ट्रीय गीताला आज 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्षे पूर्ण होत आहेत। त्या अनुषंगाने कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा साहेब यांच्या संकल्पनेतून वंदे मातरम सार्ध शताब्दी महोत्सव कार्यक्रम आयोजित केला आहे। मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। निवासी नायब तहसीलदार सन्माननीय चेतन मोरे सर या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत। आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करतात।
त्याचबरोबर त्यांच्यासमोर उपस्थित असणारे खेड पोलीस स्टेशनचे PI सन्माननीय सुभाष चव्हाण सर यांना देखील विनंती आहे आपल्या देखील शुभ असते। त्याचबरोबर सर्वच तालुकास्तरीय समिती सदस्य उपस्थित सर्व शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर त्याचबरोबर शहीद राजगुरू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सन्माननीय उदयजी प्रतिमा पूजन करून आपण नाचच्या या कार्यक्रमाची सुरुवात करतोय। राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक दमा पिंगळे सरांचा या ठिकाणी स्टेजवर सन्मान केला होता आणि हा सन्मान करण्यासाठी संस्थेचे सन्माननीय बिंदर सरांना विनंती आहे आपण स्टेजवर या कार्यक्रमाचे पंचायत समिती समन्वयक म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर तुलसीदास सावळे मुख्याध्यापक हुतात्मा राजगुरू महाविद्यालय यांचा देखील समोर सन्मान होता। सन्मान करण्यासाठी बिंदर सरांना विनंती आहे स्टेजच्या समोर सरांचा सन्मान करायचा। त्याचबरोबर दैवळ मॅडम होतोय देखील या ठिकाणी स्टेजच्या समोर पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान केला जातोय त्या सन्मानाचा स्वीकार करायचा। सन्माननीय व्यासपीठ या शहीद राजगुरू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या संस्थेच्या वतीने वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे एक 150वी सुरुवात झाल्यापासून 150वी त्याची आजची जी पूर्ती आहे ती पूर्ण होत आहे। त्या प्रित्यर्थ या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने समूह गायनाचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे। या समूह गायनाच्या कार्यक्रमाकरिता विविध मान्यवर या कार्यक्रमाला लाभलेले आहेत। विविध मान्यवरांचा नुकताच या संस्थेच्या वतीनं आम्ही आमच्या हर्षोत्सवात सर्वांचं मनपूर्वक अशा प्रकारे स्वागत केलेलं आहे। त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल आणि त्यांना या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याच्याबद्दल सर्वांचे सर्वप्रथम मी धन्यवाद व्यक्त करतो। सर्वप्रथम या वंदे मातरम या गीताच्या समूह गायनाचं जे उद्दिष्ट आहे ते संघभावना एकात्मता आणि राष्ट्रहित राष्ट्रप्रेम या अत्यंत राष्ट्रीय भक्तीने आणि राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत असा असलेल्या भावनांचा उजाळा आणि त्याची मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये नागरिकांमध्ये संस्कारण होणे या उद्दिष्टाकरता या समूह गाण्याचं संकल्पन या राज्याचे माननीय मुख्यमंत्री या विभागाचे सन्माननीय मंत्री महोदय मंगल प्रभातजी लोढा साहेब माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून या समूह गायनाचं आयोजन झालेलं आहे। आणि सुरुवातच आपण या कार्यक्रमाची दिलेल्या राज्यस्तरीय दिलेल्या वेळेनुसार 9:50 या वेळेस आपण पूर्ण केलेले आहे। अत्यंत छान प्रकारे अशा या प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे। माझ्या सर्व सहकाऱ्यांनी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या असलेले सर्व कौशल्य त्यांचे जे सर्व परिश्रम वापरून या कार्यक्रमाची यशस्वीता निर्माण केलेली आहे। निश्चित एक चांगली सद्भावना
या माध्यमातून आपण प्रसारित करत आहोत. शिक्षणाचं खरं उद्दिष्ट हे शिक्षण तर आहेच, परंतु त्याच्याही पलीकडे विद्यार्थी घडला पाहिजे यामध्ये आपल्याला निश्चित दिसून येते. आणि सर्वांचं आपली जी जबाबदारी आहे ती देशाचे भावी नागरिक, देशाची येणारी जी पुढची पिढी त्यांच्यामध्ये चांगले संस्कार आपण घडवणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि अशा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून, अशा या चांगल्या प्रकारच्या संकल्पनांच्या माध्यमातून आपण हे आपलं जे कर्तव्य आहे ज्ञानदानाचं, प्रशिक्षण देण्याचं या माध्यमातून आपण करत असतो. या विद्यार्थ्यांमध्ये जे आपले देशाचे भावी नागरिक आहेत त्यांच्यामध्ये एक चांगली संस्कार, चांगली रुजवणूक आणि त्यांच्यामध्ये एक कौशल्य तर निश्चित निर्माण करतच आहोत, परंतु एक चांगला उत्कृष्ट नागरिक, आदर्श व्यक्ती घडवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि याच्यासाठी खऱ्या अर्थानं या अशा संस्कारांची आपण रुजवणूक करणं गरजेचं असतं आणि ती आपण छान उत्कृष्टप्रमाणे सगळ्यांना केलेली आहे. यामध्ये आपल्याला कार्यक्रमाची वेळ मर्यादा आपण निश्चित पाळलेली पाहिजे. आपल्याला मार्गदर्शन करायला संधी मिळाली तर बऱ्याच आपल्याला गोष्टी, संकल्पना, त्याचबरोबर बरेच विचार व्यक्त करून आपल्याला त्या सहजही करता येतात. बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून ह्या सगळ्या गोष्टी घडणं जास्त परिणामकारक असतं. त्याकरिता बोलण्यामध्ये आणि मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा कृतीतून आपण ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात अशी मी सर्वांना, एक विद्यार्थ्यांना विशेष करून मी अशी एक सद्भावना व्यक्त करेल. या कार्यक्रमासाठी सर्वांना घेतलेले परिश्रम, त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम इथं आपण निर्माण केलेला आहे, जो आपल्या राष्ट्रप्रमुखांचा, आपल्या राज्यप्रमुखांच्या, आपल्या विभाग प्रमुखांच्या ज्या संकल्पना आहेत त्या तळागाळापर्यंत पोचवत आहोत. आपण आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे आणि तितक्याच तत्परतेने करत आहोत हे इथे मी अधोरेखित करतो. या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिलेले माननीय, सन्माननीय सर्व अतिथींचं मी पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एक चांगल्या प्रकारचं या कार्यक्रमाची पुढची जी काही आपली ज्या आहेत, पुढचे जे नियोजन आहे ते सुद्धा यशस्वीपणे पार करा अशा सदिच्छा, शुभेच्छा त्यांना देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य या नात्याने साहेबांनी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्यासमोर सादर केलंय. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व खेड तालुक्याचे नायब निवासी तहसीलदार सन्माननीय चेतन मोरे साहेबांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी अध्यक्षीय मनोगत आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करायचं आहे. मी या ठिकाणी स्टेजवर समोर माईकचा ताबा घेण्यासाठी सन्माननीय नायब निवासी तहसीलदार सन्माननीय चेतन मोरे सरांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी अध्यक्ष या नात्याने अध्यक्षीय मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्व मान्यवर, माझ्या समोर उपस्थित सगळे विद्यार्थी, सगळे शिक्षकवृंद, खेड तालुक्यातील, खेड गावातील सगळे नागरिक, आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्याचं एक सामूहिक गायन याचा कार्यक्रम आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपण प्रत्येक तालुक्यामध्ये घेत आहोत. तोच कार्यक्रम खेड तालुक्याचा जो मुख्य कार्यक्रम आहे तो आपल्या संस्थेमध्ये आपण आज आयोजित केलेला आहे. हा जो समूह गायनाचा कार्यक्रम असेल, बऱ्याच आपल्या विद्यार्थ्यांना किंवा यांना वाटत असेल की कशासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला असेल, तर आपण जर विचार केला तर आपला हा जो भारत देश आहे हा बरेच वर्ष इंग्रजांच्या पारतंत्र्यात होता. इंग्रजांच्या पारतंत्र्यामधून आपण आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी आपले जे काही पूर्वज होते, जे काही स्वतंत्र सेनानी होते, नेते होते, त्यांनी ज्या ज्या काही राष्ट्रीय प्रतीकांचा त्यावेळेस वापर केला, मग ती कविता असेल, गीतं असतील, विविध शस्त्रांचा आणि आयुधांचा त्यांनी वापर केला. त्याच्यामध्येच हे आपले राष्ट्रगीत, हे राष्ट्रगान, या आयुधांचा पण त्यावेळेस त्यांनी वापर केला. लोकांना समूहित करण्यासाठी, जागृत करण्यासाठी आणि इंग्रजांपासून आपला देश मुक्त करण्यासाठी या राष्ट्रीय प्रतीकांचा वापर केलेला आहे त्यावेळेस. आणि त्याचं ध्यान आपल्याला राहावं, ती राष्ट्रीय प्रतीकं आपल्यामध्ये जागृत राहावीत, त्याच्यासाठी वारंवार आपण
हे कार्यक्रम आयोजित करत असतो. आपल्या संस्थेने अतिशय चांगला आणि उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे. मोठ्या प्रमाणावर सगळ्यांचा उत्साह इथे दिसतो आहे. सगळे इथं या समूह गायनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल तालुका प्रशासनाच्या वतीने मी आपल्या संस्थेचे प्राचार्य सरांचे, सगळ्या विद्यार्थ्यांचे, शिक्षक वृंदांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद मोरे साहेब. खरं तर कार्यक्रमाचे अध्यक्ष या नादाने आपण आजच्या ह्या वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ची माहिती उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दिली. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते सन्माननीय बाळासाहेब खांडबोर सर या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते या नात्याने खरं तर आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करतील. आणि यानंतर वंदे मातरम या गीत 150 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर खरं तर वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. प्रमुख वक्त्यांचं भाषण झाल्यानंतर आपण या ठिकाणी लगेचच आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेणार आहोत आणि तदनंतर आपण या ठिकाणी एक लघुनाटिका सादरीकरण करणार आहोत. आता यानंतर मुख्य वक्ते सन्माननीय बाळासाहेबजी खांडबोर सर आपल्याला विनंती आहे की उपस्थित विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करायचंय. अनेकांनी रक्त सांडवलंय, आपल्या संसाराची होळी केली आणि हे केलं असताना थोडंसं ऊन लागतंय म्हणून आपण सगळेजण गडबड करताय. आपण विचार केला पाहिजे की या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांना किती त्याग करावा लागला असेल. मी काही घोषणा देतो, माझ्या मागे म्हणायच्या आहेत. बोला भारत माता की. आवाज नाही आलेला. नाश्ता करून आले नाहीत असं वाटतंय. आपल्या देशाकडं वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या प्रत्येक शत्रूच्या कांठाळ्या बसाव्यात इतका आवाज आपल्या कंठातनं निघाला पाहिजे. बोला भारत माता की. वंदे. धन्यवाद. आज आपल्या शहीद राजगुरू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्या संदर्भात सामूहिक वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, या विद्यालयाचे आणि इतरही शाळांचे उपस्थित असलेले गुरुवर्य, तसेच सर्व विद्यार्थी मित्रांनो, वंदे मातरम ऐकलं की आपल्या शरीरावर रोमांच उठताय. कारण की वंदे मातरम म्हणजे या मातृभूमीला नमन करणं असा त्याचा अर्थ होतो. आणि स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये वंदे मातरम या गीतानं सर्व स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्या प्रत्येक स्वातंत्र्य वीराच्या हृदयामध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर वंदे मातरम या गीतानं केलंय. एक छोटंसं उदाहरण सांगतो. एका आश्रमामध्ये यज्ञ सुरू होता. यज्ञामध्ये आहुती दिली जात होती. मंत्र उच्चार चालू होते. सर्व शिष्यगण यज्ञाच्या आहुती भोवती बसले होते. तेवढ्यात काय होतं, आवाजाचा अलकल्लोळ माजला. तो प्रचंड टाळाटोळ उडते आणि गुरुजी अज्ञान पहा काय झालंय ते. एक शिष्य धावत जातो. पाहतो तर काय, सिंहाचा कळप आश्रमाच्या दिशेने येतोय. तो शिष्य धावत येतो. गुरुजींना सांगतो, गुरुजी सिंहाचा कळप आश्रमाच्या दिशेने येतोय. गुरुजी विचारतात, त्या सिंहाच्या कळपाचं नेतृत्व कोण करताय? त्यावेळेस तो विद्यार्थी सांगतो, एक भला मोठा मेंढा त्या सिंहाच्या कळपाचं नेतृत्व करतोय. गुरुजी म्हणतात, ठीक आहे, यज्ञ सुरू राहू द्या, काही हरकत नाही. शिष्यांना कळत नाही सिंहाचा कळप येतोय तरी गुरुजी असं का सांगतात. तो दिवस उलटून जातो. दुसऱ्या दिवशी असंच होतं. यज्ञामध्ये आहुती दिली जाते. मंत्र उच्चार चालू होतात. पुन्हा आवाजाचा अलकल्लोळ माजला जातो
आणि एक शिष्य पुन्हा उठतो आणि पाहतो तो काय, मेंढ्यांचा कळप आश्रमाच्या दिशेने येतोय. शांत पावलं टाकत आश्रमात येतो. गुरुजींना सांगतो, गुरुजी मेंढ्यांचा कळप आश्रमाच्या दिशेने येतोय. त्यावेळेस गुरुजी विचारतात, अरे त्या मेंढ्यांच्या कळपाचं नेतृत्व कोण करताय? त्यावेळेस तो राहून सांगतो, गुरुजी त्या मेंढ्यांच्या कळपाचं नेतृत्व एक भला मोठा सिंह करतोय. हे ऐकता क्षणी गुरुजी आज्ञा देतात, हातामध्ये काट्या घ्या, कुंपणाचं फाटक लावा, आश्रमाच्या रक्षणासाठी सिद्ध व्हा. शिष्यांना कळत नाही, काल तर सिंहाचा कळप आलता, आज मेंढ्यांचा कळप येतोय, तरी गुरुजी असं का सांगतायत? त्यावेळेस एक शिष्य राहून विचारतो, गुरुजी असं का? त्यावेळेस गुरुजी समर्पक उत्तर देत आहेत आणि सांगतायत, काल जो सिंहाचा कळप आलता त्या सिंहाच्या कळपाचं नेतृत्व एका मेंढ्या करत होता, त्यामुळे त्या सिंहांची विचारधारा मेंढ्याप्रमाणे झाली होती. परंतु आज जो सिंहाचा मेंढ्यांचा कळप येतोय त्या कळपाचं नेतृत्व सिंह करतोय, त्या मेंढ्यांची विचारधारा सिंहाप्रमाणे झाली आणि त्यापासून आपल्याला धोका आहे. सांगण्याचं तात्पर्य इतकंच की स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये आम्ही आमचा आत्मविश्वास हरवून बसलो होतो आणि वंदे मातरम या गीतामुळं आमच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झालं आणि या स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये अनेकांनी आहुती दिली आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. इतकं महत्व या वंदे मातरम गीताचं आहे. त्यापूर्वी आम्हाला आमच्या भारताचा इतिहास माहिती असेल तर आम्हाला वंदे मातरम गीत कळेल. जर आम्ही आमच्या भारताच्या इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर या देशामध्ये रामायण घडलं, या देशामध्ये महाभारत घडलं. या वंदे मातरम गीताचा मूळ गाभा जर कुठं पाहायला मिळत असेल तर आपल्याला रामायणामध्ये पाहायला मिळतो. ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला, रावणाचा वध केल्यानंतर लंकेतल्या काही लोकांनी प्रभू श्रीरामचंद्रांना आग्रह केला की तुम्ही लंकेत या, लंकेत राहा. त्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात, जननी जन्मभूमीच स्वर्गातपि महान, माझी मातृभूमी ही माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. आणि बंकिमचंद्र चटर्जींनी हेच वाक्य घेऊन वंदे मातरम या गीताची निर्मिती केली, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आमच्या देशामध्ये रामायण झालं, महाभारत झालं, त्यानंतर आमच्या देशानं चंद्रगुप्त मौर्यांचा काळ पाहिला. आमच्या देशावर शकांचं आक्रमण झालं, हुणांचं आक्रमण झालं आणि या हुणांच्या आक्रमणाला घाबरून चीनच्या राजानं चीनची भिंत बांधली. परंतु आमच्या इथल्या राजांनी त्याला पराभूत केलं. त्यानंतर आमच्या देशामध्ये अरबांचं 621ला आक्रमण झालं आणि तेव्हापासून आमच्या देशाला अधोगती लागली. पुढच्या काळामध्ये 8व्या शतकामध्ये बाप्पा रावळ या आमच्या राजानं अरबांना अरबस्थानाने इतकं पिटाळून लावलं की पुढची 200 वर्ष अरबांचं आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत झाली नाही. पुढच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा पराक्रम आम्हाला माहिती आहे, महाराणा प्रतापांचा पराक्रम आम्हाला माहिती आहे, आम्हाला आमच्या राजांचा पराक्रम आम्हाला माहिती आहे आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांचा काळही आम्हाला माहिती आहे, संभाजी महाराजांचा काळही आम्हाला माहिती आहे. त्यानंतर 1857चा झालेला उठाव आणि तो उठाव अपयशी का झाला हेही पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येतं. आणि त्यानंतर 1875 साली बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपल्या आनंदमठ या कादंबरीमध्ये वंदे मातरम हे गीत लिहिलं गेलं आणि पुढच्या काळात वंदे मातरम हे गीत राष्ट्रभक्तांच्या प्रत्येकाच्या मुखामध्ये हे वंदे मातरम गीत गायलं गेलं. या वंदे मातरम गीतामध्ये आपण पाहतो की पहिल्या कडव्यामध्ये मातृभूमीचं वर्णन केलेलं आहे, दुसऱ्या कडव्यामध्ये मातृभूमीचा पराक्रमाचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रत्येक कडव्यामध्ये या मातृभूमी बद्दल सांगितलं गेलेलं आहे. आता वंदे मातरम आपण गीत ऐकतो, पण वंदे मातरम गीत जगलं कोण हे आपण पाहिलं पाहिजे. आपण स्वातंत्र्याच्या कालखंडापूर्वी छत्रपती शिवरायांचा कालखंड आपण पाहतो. छत्रपतींच्या जीवनामध्ये अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो की या मातृभूमीला वंदन करण्यासाठी अनेक जण या ठिकाणी धारा तीर्थ पडले, फक्त माझी मातृभूमी डोळ्यासमोर ठेवून लढले आणि अनेकांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली. अशी काही उदाहरणं तुमच्या समोर ठेवतो. अहो, रायगडाचं बांधकाम काढलं, रायगडाचं बांधकाम हिरोजी इंदुलकर या कारागिराकडे दिलं गेलं, राजे मोहिमेवर निघून गेलेत.
राजे मोहिमेवर गेल्यानंतर पैसा संपला, काय करायचं? हिरोजी इंदलकर या बहादरांना काय करावं? स्वतःचा राहता वाडा आणि शेत जमीन घाण ठेवली. आलेल्या पैशातनं रायगडाचं बांधकाम पूर्ण करून घेतलं. राजे ज्यावेळेस मोहिमेवर आले, राजांना हा पराक्रम कळाला. त्यावेळेस राजांनी हिरोजीला बोलावलं आणि बोल हिरोजी, तुला काय मागायचं? त्यावेळेस आमच्या हिरोजीने काय मागावं? हिरोजीने मागितलं, राजा जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं नाव कोरण्याची अनुमती द्यावी. राज, अरे हे काय मागतोय? दुसरं काहीतरी माग, सोनं नाणं माग. नाही राज, ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात याल त्यावेळेस तुमच्या पायाची पायधूळ माझ्या मस्तकी लागल आणि माझं जीवन सार्थक झालं असं मी समजल. गेलात कधी रायगडावर? जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर लिहून ठेवलंय, सेवेशी ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. हे या आमच्या मावळ्यांचं देशाप्रती जगणं होतं. ज्यावेळेस आमचा तानाजी जातो राजांकडे, राजांना म्हणतो रायबाचं लग्न काढलंय, लग्नाला यावं म्हणतो. त्यावेळेस राजा म्हणतात कोंढाणा घ्यावा म्हणतोय. नाही राजा, आम्ही कोंढाण्याच्या स्वारीवर जाणार, मग आमचा उपयोग तो काय? तोच ताना कोंढाण्याच्या स्वारीवर जातो, रायबाच्या लग्नाला पुन्हा येतच नाही. हे राष्ट्रभक्तीचं उदाहरण आहे. ज्यावेळेस आमचा प्रतापराव गुजर बहेलोल खानाला पकडतो आणि सोडून देतो, राजे पत्राद्वारे विचारतात, तर बहेलोल तो सापाची जात्याला कसं काय सोडलं? पत्राद्वारे विचारल्यानंतर चूक लक्षात आल्यानंतर 7 मावळ्यांशी ज्यावेळेस प्रतापराव गुजर त्या बहेलोल खानाच्या छावणीवर तुटून पडतात, वेडात मराठे वीर दौडले 7. हे गाणं ज्यावेळेस आम्ही ऐकतो त्यावेळेस आम्हाला कळतं की वंदे मातरम सार्थक आहे. या मातीसाठी लढणारी अनेक माणसं जी वंदे मातरम जगलेली आहेत. आम्ही सावरकरांकडे ज्यावेळेस पाहतो, सावरकर तुरुंगात असताना त्यांची पत्नी त्यांना भेटायला जाते आणि सावरकर म्हणतात, माई 4 काटक्या जमवून घरटं बांधायचं आणि त्यात पिल्लांसह जगायचं, याला का संसार म्हणतात? असा संसार तर कावळे चिमण्या हे करतात. आम्हाला संसार करायचा आहे तो आमच्या देशाचा, असे उद्गार काढणारे स्वातंत्र्यवीर हे खरे वंदे मातरम जगलेले आहेत. ज्यावेळेस आमच्या सुभाष बाबूंना विचारलं जातं त्यावेळेस ते म्हणतात, तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, असे उद्गार त्यांनी काढलेले आहेत. आणि वयाच्या 23व्या वर्षी हसत हसत फासावर जाणाऱ्या भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना विचारलं तर कळेल की वंदे मातरमचा अर्थ काय. ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं वंदे मातरम जगली म्हणून आज आपण सुखाचे 4 घास खाऊ शकतो. तर या महान भाऊ क्रांतिकारकांमुळे त्यांचा आदर्श नेहमी आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. परंतु आज आम्ही तसं जगत नाही. जर आम्ही विचार केला, आमचा तरुण तेजस्वी ओजस्वी आमचा तरुणाला युवा असं म्हणतो आणि त्याचा उलट अर्थ काढला तर वायू होतो आणि त्या वायूला जर योग्य गती मिळाली तर त्याचं वादळ निर्माण होतं. परंतु आजचे तरुण खरंच वंदे मातरम जगतात का याचा विचार करणं गरजेचं आहे. आज आमचा तरुण 3 पत्तीच्या या गेमच्या इतक्या आहारी गेला की पैशात बुडाला म्हणून आत्महत्या करू पाहतोय. आज आमचा तरुण मोबाईल गेमिंग मध्ये इतका हरवून गेला की त्याला आमच्या मातृभूमीचं देशाचं काहीच पडलेलं नाहीये. जर आम्ही आमच्या देशाचा विचार केला, राष्ट्रासाठी जगलेल्या माणसांचा विचार केला, आम्ही हे विसरून गेलो आणि आम्ही फक्त स्वतःसाठी जगायला लागलो. म्हणून या वंदे मातरम गीताच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना सांगणं आहे, कधीतरी घरी असलेल्या आमच्या राष्ट्रपुरुषांच्या फोटोची धूळ झटका, त्या राष्ट्रपुरुषांचे विचार आमच्या हृदयामध्ये बिंबवा, तर आणि तरच पुढच्या काळामध्ये हे राष्ट्र पुन्हा वैभवाच्या शिखरावर पोचल्याशिवाय राहणार नाहीये. आज देशाची परिस्थिती पाहिली तर देशाच्या काही महाविद्यालयांमध्ये आपण पाहतो, भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाहच्या घोषणा देतात. अरे या मातृभूमीमध्ये राहतात आणि काही लोकांना वंदे मातरम म्हणायला सुद्धा लाज वाटते. याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एका आमदारानं मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय की शाळांमध्ये होणारा वंदे मातरमचा कार्यक्रम रद्द करा, वंदे मातरम घेऊ नका. अरे आमच्या मातृभूमीला नमन करणं हे आमचं मातृभूमीबद्दल प्रेम आहे आणि याला रोखण्याचं काम या देशामध्ये कोणीही करू शकत नाही. हा विचार प्रत्येकानं आपल्या हृदयात बिंबवणं गरजेचं आहे.
खऱ्या अर्थानं वंदे मातरम जगणं गरजेचं आहे. आपल्या प्रत्येक कृतीतून, आपल्या प्रत्येक वागण्यातनं आपल्या देशाप्रतीच्या भावना आपण सगळ्यांनी व्यक्त केल्या पाहिजे. या बोलण्याच्या माध्यमातून मला संधी दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानतो. तत्पूर्वी काही जयघोष घेतो. पुन्हा माझ्या मागे म्हणायचं आहे, बोला भारत माता की नाही, बोला भारत माता की. आपण लगेचच पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. खरं तर वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आयोजित या ठिकाणी संस्थेमध्ये करण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा विद्यार्थी या ठिकाणी बक्षीस वितरण आपण लगेच या ठिकाणी संपन्न करतोय. उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण लगेचच 2 मिनिटात या ठिकाणी बक्षीस वितरण संपन्न करतोय. त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा विजेते पद ज्याच्याकडे जात आहे तो टीडीएमचा विद्यार्थी ओम राजेंद्र शिंदे. विनंती आहे स्टेजवर यायचंय. संस्थेचे प्राचार्य त्याचबरोबर नायब तहसीलदार आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचंय. द्वितीय क्रमांकाचा विद्यार्थी सार्थक बनवटे फिटर ट्रेड. आपल्याला देखील विनंती आहे की आपला देखील सन्मान स्टेजवर होत आहे. आणि वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांक दिनेश बाळशीराम मिंडे इलेक्ट्रिशियनचा विद्यार्थी आपला देखील प्रथम क्रमांक या नात्याने स्टेजवर सन्मान होत आहे. त्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सन्माननीय बाळासाहेब खांडबोर यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान संपन्न होत आहे. यानंतर निबंध स्पर्धेच्या तृतीय क्रमांक चेतन हरिभाऊ सांडवड या ठिकाणी स्टेजवर यायचंय. आपला सन्मान हरिभक्त पारायण आणि साहित्यकाचे गाडे अभ्यासक हरिभक्त पारायण भरत महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर ओम अमोल पवळे आयएमचा विद्यार्थी द्वितीय क्रमांक निबंध स्पर्धा आपला देखील सन्मान स्टेजवर संपन्न होतोय. आणि निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांक जान्हवी किशोर गायकवाड हिचा देखील सन्मान इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्सची विद्यार्थिनी स्टेजवर सन्मान संपन्न होतोय. आणि हा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी वर्षा चासकर मॅडमला विनंती आपल्या शुभ हस्ते त्याचबरोबर वैष्णव ठाकूर खरं तर नॅशनल खेळाडू आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना सन्मानित करायचंय. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वाती शिंदे मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्या. आपला देखील या ठिकाणी शहीद राजगुरू औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जात आहे. यानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे, कृपया स्थानापन्न व्हायचे. तहसीलदार त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सर्वच मान्यवर प्रमुखांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामूहिक सन्मान जे कोणी निदेशक असतील त्याचबरोबर सर्व विद्यार्थिनी असतील त्यांचा सन्मान स्टेजवर संपन्न होतोय. सर्वांना विनंती आहे स्टेजच्या समोर यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा.
इधर नहीं आते हमें उर्दू आती है। अरे असे आपापले प्रांत धरून जर आपले स्वातंत्र्य सैनिक आपल्या स्वार्थासाठी आपल्या राज्यासाठी आपल्या भाषेसाठी लढले असते तर हा भारत स्वतंत्र झाला असता का? टिळक आणि सावरकरांनी फक्त महाराष्ट्रात बघितला असता, गांधींनी गुजरात, सुभाषचंद्रांनी बंगाल आणि भगतसिंगने पंजाब. आणि जर त्यावेळेला तुम्ही असता तर एकाच्या जागी शेकडो पाकिस्तान आणि बांगलादेश तयार झाले असते. पण सुदैवाने तेव्हा भारत देशाला बांधून ठेवलं एका मंत्राने. होय, एका मंत्राने. तुम्हाला देश हवाय की देशाचे तुकडे? हो ना, मग बघा देश प्रेम काय असतं ते, देशासाठी त्याग करणं म्हणजे काय असतं ते. आणि तो मंत्र कोणता होता ते सुद्धा. केरळ काळोख्या घाटी गणेश खिंडीच्या निर्जन रस्त्यावर चाफेकर बंधू बंदूक आणि तलवारी घेऊन दबा धरून बसलेले. तिघेही तरडे बाण, तिघांचीही लग्न झालेली, दोघांना तर मुलं बाळा आहेत. पण आज आपल्या मुला बायकांना घरी सोडून आपल्या जीवाचं काम करून त्या शब्दांची ते वाट बघत आहेत. कोणत्या आधारे? अगदी मरणाला खेटून. कोणत्या आधारे? कोर्टाच्या आवारात फिरते एक कोवळं मूल, विकलांग, ज्याचा हात जन्मापासूनच निश्चित. या हाताने तो साधी टाचणीही उचलू शकत नाही, पण आज त्याच हाताला बांधली एक वजनदार वस्तू. वंदे लंडन मध्ये एका सभागृहात सर्वांसमोर एका बड्या इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या घालून एक तरुण शांत उभा आहे. पोलीस त्याला पकडायला येतात. डोंट टच. माझ्या पोटाची इस्त्री खराब होईल. कुठून आणली बदलला इंग्रजाने ही संस्था? त्या मंत्रातून. बंगालमधील एक मुलगा श्वासावर जाण्याआधी त्याच्या आईसमोर उभा आहे. आता माझं कसं होणार? एकतर मी विधवा, तुझा आधार होता, तुम्ही मला सोडून झालं. आई, मी फक्त तुझा नाहीये, माझी दुसरी आई भारत माता, त्या भारत मातेचा विचार करतो. आई फक्त एकदा परवानगी दे. हा असा जाईल आणि असा फिरून परत येईल. असं जसं असावर चढेल. सारं जग बघत राहील. 10 महिने 10 दिवसानंतर मावशीच्या पोटी जन्म घेईल. तेव्हा बघ, आणि तुम्हाला ओळखू शकली नाही का तर माझ्या गळ्याकडे बघ. तुला हाताचे वय दिसत तेव्हा ओळख. होय, मीच तुझा खुदिराम आहे. वंदे मातरम. कुठून कमावलं त्याने वादाचं काळीच? त्या मंत्रातून. वंदे हा मंत्र आपल्या सर्व भारतीयांना तेव्हाही एकत्र बांधून ठेवत होता आणि आताही. अगदी खरं. या मंत्राच्या जन्माची गोष्ट मजेदार आहे. ऐकायची आहे का? हा काळ आहे तेव्हाचा, जेव्हा ब्रिटिशांची राजधानी होती कलकत्ता. तिथल्या एका लेखकाने एक कादंबरी लिहिली. त्याचं नाव होतं आनंदबाण. आणि त्या लेखकाने ती कादंबरी वाचून दाखवण्यासाठी आपल्या सगळ्या मित्रांना बोलवलं होतं. एक एक पात्र अगदी
डोळ्यासमोर उभं राहील आणि शेवटचा भन्नाटा होता. पण एक गोष्ट जरा सांगायची होती. हो बोला ना. त्यामध्ये कादंबरी बसलाय. मी तर म्हणतो बंगाली भाषेतली सर्वोत्तम कादंबरी होईल. आपण त्यात ते गीत आहे ना ते जरा खटकत आहे. ते गीत आहे ना ते म्हणजे असं घुसळल्यासारखं वाटतं. हे काढून टाका. म्हणजे काय ना मुद्दा म्हणून देशाला उद्देशून बोलतं असं वाटतं. बघा म्हणजे इंग्रज आक्षेप घेते आणि गीतानी तर मजाच जाते. ते गीत काढून टाका. ठीक आहे मी विचार करेन. पण तुम्ही एवढा वेळ घेऊन इथे आलात आणि अमूल्यने मला मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. काय म्हणाला हे की देशासाठी दिलं असं वाटतंय. अरे वा वाटणारच ना. पण हे गीत देशासाठी दिलंय आणि हे इंग्रजात काय जगाने जरी बंदी घातली ना तरी हे गीत या कादंबरीमध्ये छापणारच आणि येणाऱ्या युगामध्ये हे एक प्रेरणा म्हणून राहील. एक मंत्र वंदे मातरम. हा आहे बंकिमचंद्र चटर्जी यांच्या लेखणीतून आलेला मंत्र. कोणत्याही धर्माला नाही तर भारत मातेला वंदन करणारा हा मंत्र वंदे मातरम. हो पण अर्थात मग संपूर्ण वंदे मातरम का शिकवत नाही. अरे याच्यात नद्या आणि डोंगर आहेत आणि आम्ही त्याला वंदे देत नाही. आम्ही हो का. मला एक गोष्ट सांगा. आपण आपल्या आईच्या पाया पडताना फक्त तिच्या पायालाच नमन करतो का. नाही तिच्या संपूर्ण अस्तित्वाला वंदन करतो आपण आणि हा मंत्र भारत मातेचं अस्तित्व मानतो. बंकिमजी म्हणतात सुजलाम सुफलाम मलेद शीतलाम. या भूमीवर नद्या वाहतात त्यांनी शेतं हिरवीगार होतात. सस्य श्यामलाम मातरम. हिरव्यागार शेतांनी पिकांनी गवरलेली अशी आपली आई. वंदे मातरम. वंदे मातरम. शुभ्र ज्योत्स्ना पुलकितयामिनी. चांदण्याने भरलेली आनंदाने झालेली माझ्या देशातली हिरा. उल्ल कुसुमिता ध्रुवदर शोभेली. पादव फुलांनी सजलेली धरती. अशा या भूमीला माझा प्रणाम. वंदे मातरम. वंदे मातरम. सुहासिनी सुमधुर भाषणे. ही आई हसत मुखाने ही गोड बोलते. सुखदाम वरदान मातरम. ती सुख देते आशीर्वाद देते. वंदे मातरम. वंदे मातरम. पण पुढच्या वेळी आहेत ना ऐका. सप्तकोटी कंठ कलकल निनाद करार. द्विसप्तकोटी भुजधुत खर खर वाल. अबला नमा ऐकबले बहुबलधारी नमामि तारिणी. त्रिपुदत वारिणी मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. देवाच्या 7 कोटी लोकांच्या 7 कोटी जनतेच्या मुखातून आलेला हा मंत्र आणि त्यांच्या 14 कोटी हातात शस्त्र असताना कोणाची हिंमत आहे आपल्या भारत मातेला अबला म्हणायची. वंदे मातरम. वंदे मातरम. तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही विधी तुम्ही मर्म. तुम्ही प्राण हा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती. हृदये तुम्ही मा भक्ती. तोमारी प्रतिमा घडी मंदिरे मंदिरे. मातरम वंदे मातरम. तू विद्या आहेस. तूच धर्म आहेस. तू प्राणी आहेस आणि शरीरही. तुझी बुद्धी प्रत्येक मंदिरात आहे माते. वंदे मातरम. वंदे मातरम. कमली दुर्गा दश प्रकरण धारी. कमला कमलदल विहारे. वाणी विद्यादायी. नमामि त्वां नमामि कमलां. अमलां अतुलां शुभलां सुफलां मातरम. तू दुर्गा आहेस. तूच लक्ष्मी. तूच सरस्वती आणि या चराचरातही तूच आहेस माते. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम या गीताला ह्या वर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणूनच हे वर्ष आपण वंदे मातरम 7 शताब्दी वर्ष म्हणून साजरा करतोय. अखंड भारताला एकसंघ करणारा हा मंत्र हा केवळ मंत्रच नाही तर आजच्याही काळाची गरज आहे. देशासाठी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी
आपलं वैविध्य जपून विविधतेतील एकता जपण्यासाठी आपण एकत्र येऊया. या आपण सारे हा मंत्र पुन्हा एकदा म्हणूया. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बाळासाहेब खांडकोर यांनी आपल्याला चांगले मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमासाठी आपल्या खेड तालुक्यातील माध्यमिक शाळांमधून आलेले विद्यार्थी, त्यांचे शिक्षकवृंद या सर्वांचे मी आमच्या संस्थेच्या वतीने व आमचे संस्थेचे प्राचार्य UK सूर्यवंशी साहेब यांच्या वतीने मनापासून आभार मानतो व हा कार्यक्रम येथे संपन्न झाला असे मी जाहीर करतो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांचे हुतात्मा राजगुरू विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक सकाळी ज्या पद्धतीनं आपण 2-2 मुलांच्या जोड्या करून आलो त्याच पद्धतीनं कोणतीही तक्रार न येता गेटच्या बाहेर मुलांनी जायचं नाही. आता विद्यालयाचे विद्यार्थी गेटच्या बाहेर जायचं नाही. त्यांनी 2-2च्या ओळी करायच्या. मुलींनी इथं ओळी करायच्या, मुलांनी गेटच्या जवळ ओळी करायच्या.